मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथल्या चक्रेश्वर मंदिर, तपसा, चक्रेश्वर डोंगर परिसरातील प्राचीन शिलालेख, प्राचीन मूर्ती आणि इथल्या अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा स्पष्ट करणाऱ्या प्राचीन अवशेषांची ओळख जगाला करून दिली होती। त्यानंतर चक्रेश्वरवाडी हे शैव उपासनेचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत होतं। ग्रामस्थांनी मंदिरामधील काही प्राचीन मूर्त्यांचं वज्रलेप केल्यामुळे त्या मूर्त्यांचं प्राचीनत्व हरवल्याची खंत उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी मंदिर परिसराला भेट देत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थांबरोबर चर्चा केली। यावेळी त्यांनी प्राचीन मूर्त्या, शिल्प जतन करण्याची गरज व्यक्त केली। साधारणपणे 15 वर्षाच्या अंतराने इथं आलो आहे। इथले अनेक शिल्प नूतनीकरण करून वज्रलेप करून त्याचं प्राचीनत्व हरवलं गेलं असलं तरी सुदैवानं प्राचीन अवशेष असलेले शिलालेख, मुखलिंग, नंदीध्वज असे अनेक शिल्प सुस्थितीत आहेत सुदैवानं। ग्रामपंचायतीला अशी विनंती करावीशी वाटते की निदान जे सुरक्षित राहिले ते तरी पुन्हा असं उघड्यावरती उन्हा पावसामध्ये ठेवू नका। त्याच्यासाठी थोडीशी व्यवस्था करून एक त्याला शेड करून किंवा एका ठिकाणी व्यवस्थित त्याची मांडणी करून ठेवा। कारण चक्रेश्वरवाडी ह्या गावाचा इतिहास किती प्राचीन आहे तर तपसा आणि टेकडीवरची काही शिल्प हे जर बघितली तर अगदी अश्मयुगापासून या ठिकाणी शिवोपासना अस्तित्वात होती याचे आपल्याला ते पुरावे मिळतात आणि हे पुरावे जतन करून ठेवणं महत्त्वाचं आहे। हे जर जतन केले, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित मांडणी केली तर शैव उपासनेचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरचं पर्यटन केंद्र म्हणून चक्रेश्वरवाडी ही पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल। 15 वर्षापूर्वी हा विचारसुद्धा केला गेला होता, परंतु त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। अनेक 12व्या शतकातली शिल्प वज्रलेप केली गेली, पण सुदैवानं जी शिल्लक राहिलेली आहेत ती तरी व्यवस्थित जतन करावीत अशी या निमित्तानं ग्रामस्थांना विनंती करतो। धन्यवाद। चक्रेश्वरवाडी गावचा इतिहास हा प्राचीन आहे। या ठिकाणी काळानुरूप अनेक बदल झाले असले तरी अजूनही या ठिकाणी शिलालेख, मुखलिंग, नंदीध्वज यासह शेकडो मूर्त्या या मंदिर परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत। याचं जतन करण्याकडे स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। या दुर्लक्षामुळं भविष्यात शैव उपासनेचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे। हे प्राचीन वैभव जतन होण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।